श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, लग्न म्हटले की अनेकांच्या मनात उकळ्या फुटतात. लग्न असे करावे, लग्न तसे करावे, थाटामाटात लग्न व्हावे, हे अनेकांचे स्वप्न असते. परंतु काही व्यक्तींच्या मनात लग्नाविषयी भीती असते. त्यांना वाटते की मी लग्न केले तर माझे स्वातंत्र्य हिरावून जाईल, मी स्वच्छंदीपणे जीवन जगू शकणार नाही. हे काही हौसी जरी खरे असले तरी लग्न न करणे हा त्यावरचा पर्याय होऊ शकत नाही. असे म्हणतात की मुले वयात आली की त्यांचे लग्न लावून त्यांच्या पायात बेड्या घालाव्यात, म्हणजेच ते जमिनीवर राहतात, जास्त हवेत उडत नाही. योग्य वेळी जर त्यांना विवाह बंधनात अडकवले नाही तर त्यांच्या जीवनाला योग्य दिशा भेटत नाही. आपल्याला जीवनात काय करायचे, कशासाठी करायचे, यासाठी योग्य दिशा कोणती हे आपल्याला लग्नामुळे समजते. ठीक आहे, लग्नानंतर आपल्याला भरपूर जबाबदाऱ्या पडतात. आपल्याला काही हक्क मिळतात तर काही कर्तव्येही पार पाडावी लागतात. परंतु त्या हक्क आणि कर्तव्यातूनही जो आनंद आणि सुख मिळते ते इतर कशातच मिळत नाही. लग्नानंतर पती पत्नीला एकमेकांच्या कुटुंबाला सांभाळून घ्यावे. त्यांच्यामुळे एक नवीन जीव या सृष्टीत येतो. त्यांचे संगोपन, त्यांचे पालनपोषण ही या नवीन जबाबदारीतून आपल्याला जो आनंद मिळतो ना, तो आवडणारे असतो. या सृष्टीत आई वडील होण्याचा जो आनंद आहे ना, तो इतर कशातच नाही. ते बालक, त्यांचे बोबडे बोल, त्यांचा हट्ट, सर्व काही तो किती गोड असते. लग्न न करता मनुष्य अपूर्ण असतो. लग्नानंतरच तो परिपूर्ण होतो. पत्नी पतीची अर्धांगिनी असते. पती पत्नी एकमेकांमुळे आनंदित राहू शकतात. लग्न न झालेल्या व्यक्तींच्या दुःखापेक्षा लग्न करून जबाबदारीमुळे आलेले दुःख हे नक्कीच कमी असते. त्याशिवाय लग्नानंतर आलेल्या दुःखात सगळे वाटेकरी असतात. परंतु अविवाहितेचे दुःख हे त्यांचे एकट्याचे दुःख असते. लग्नापूर्वी फक्त 4 भिंती असतात, लग्नानंतर ते घर बनते. लग्नानंतर व्यक्ती परिपक्व होतात. आपल्या वाईट यातील अंतर त्यांना समजते. वैवाहिक जीवनाचा अनुभव आपल्या कुटुंबाचे सुख आणि कुटुंबाची जबाबदारी, कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी केलेली धडपड, हे सर्व व्यक्तीच्या विकासासाठी आवश्यकच आहे. त्याशिवाय व्यक्तीचा विकास होणे शक्यच नाही. लग्नानंतर व्यक्तीचे स्वातंत्र्य हिरावले जाते असे म्हणतात. परंतु यामुळे त्यांच्या जीवनाला आकार येतो. नाहीतर अविवाहित मनुष्य बेलगाम घोड्यासारखे उधळत असतात. त्यांना लगाम घालायचा असतो. तर त्यासाठी विवाह हाच एकमेव मार्ग आहे. जर एखाद्या व्यक्तीचे लग्न झाले नसेल तर तो स्वतःची सर्व कामे करीत असतो, त्यांचे जीवन जगत असतो. तर त्या व्यक्तीकडे पाहून कधीही आनंद वाटत नाही. अशा व्यक्तींकडे पाहून एकटेपणा जाणवत असतो. मन थोडे दूषित होते. पती पत्नी, त्यांची मुली असे भरलेले घर असेल तर त्या घराकडे पाहून मनालाही आनंद वाटतो. म्हणून विवाह करून आपले जीवन सुखा समाधानात व्यतीत करणेच योग्य आहे. शिवाय भगवंतांच्या कोणत्याही कार्यात एकट्या पुरुषाला किंवा एकट्या स्त्रीला पूजेस स्थान नसते. कोणत्याही पूजेसाठी पती पत्नी दोघांची जोडी असेल तरच ती पूजा संपूर्ण मानली जाते. त्याशिवाय ते पूजन अपूर्ण असते. तर मित्रांनो, आता आपल्या लक्षात आलेच असेल की स्त्री असेल किंवा पुरुष, मुलगा असेल किंवा मुलगी, त्यांनी लग्न का करावे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनलला
सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.